It's C. रसिके श्रोतेवर नमस्कार. मी सांकेतिक क्रमांक सी आज तुमच्यासमोर विषय मांडत आहे पालकांच्या विद्यार्थ्यांबाबत असलेल्या अवास्तव अपेक्षा. सर, मुंबईच्या एका हॉस्पिटल बाहेर एक जोडपं आलं. त्यातील ती स्त्री म्हणाली की माझं मुलं मोठं झालं डॉक्टर होणार, तसं पुरुष म्हणाले की नाही, माझं मुलं मोठं झाल्यावर इंजिनियर होणार. या विषयावरून त्यांचा वाद सुरू झाला आणि त्यांचा वाद इतका टोकाला गेला की आजूबाजूचे लोक त्यांना जवळून विचारू लागले की काय झालं. तर ती स्त्री म्हणाली की माझं मुलं मोठं झालं डॉक्टर होणार, परंतु त्यांचं असं मत आहे की माझं मुलं मोठं झाल्यावर इंजिनियर होणार. आणि यांच्यावरून आमचा वाद सुरू झाला आहे. तर तो व्यक्ती म्हणाला की तुमचं मूल कुठे आहे. त्याला आधी विचारा तरी की बाळा तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे. तर ती स्त्री म्हणाली की माझं मूल आणखी माझ्या पोटात आहे. सर, ही गोष्ट तुम्हाला सर्वांना काल्पनिक वाटत असेलच हो, परंतु ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज वाढत्या स्पर्धेच्या युगात जो तो अव्वल येण्यासाठी धावतोय. मुलगा जन्माला येण्यापूर्वी तो काय होणार हे ठरवून पालक त्या दिशेने त्याची वाटचाल करतात आणि त्यावेळेस त्या पालकाला विचारायचं तर लांबच हो, परंतु त्या पाल्याचा मनाचा विचारही केला जात नाही. सर, एवढंच नाही तर रांगत्या मुलाला शिकवण्यासाठी प्ले ग्रुप मध्ये पाठवतात. त्याला स्पष्ट बोलता येण्याच्या आधी त्याच्याकडून एबीसीडी म्हणून घेतली जाते. याच पालकांच्या अवास्तव अपेक्षा आजकालच्या मुलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आजकालच्या प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलाने प्रत्येक क्षेत्रात भरघोस यश मिळवावे, प्रत्येक क्षेत्रात त्याने प्रथम यावे आणि आपण सांगावं ते क्षेत्र त्याने निवडावं, त्या क्षेत्रात त्याला चांगली नोकरी मिळावी, त्याने गुणवत्ता संपादन यादी द्यावं आणि त्याने भरपूर पैसा कमवावा, अशा पालकांच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा असतात. परंतु त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या मनाचा थोडाही विचार केला जात नाही आणि या अवास्तव अपेक्षा विद्यार्थ्यांवरती लादल्या जातात आणि आजकालचा विद्यार्थी त्या अपेक्षांखालून भरडून निघतो. सर, आजकाल तुम्ही पाहिलंच असेल, जर आपल्या मुलाला 100 पैकी 98 गुण मिळाले आणि शेजारच्या मुलाला जर 100 पैकी 99 गुण मिळाले तर पालक याचा विचार करत नाही की माझ्या मुलाला किती गुण मिळाले, तर पालक याचा विचार करतात की शेजारच्या मुलाला माझ्या मुलापेक्षा 1 गुण जास्त मिळाला आणि ते स्वतःच्या मुलाला दोष देण्यास सुरुवात करतात. आजकालचे पालक आपल्या विद्यार्थ्याची क्षमता जाणून घेण्याच्या आधी दुसऱ्या मुलासोबत त्याची तुलना करतात. यात महिला सुद्धा अग्रेसर असून त्या लहान सहान गोष्टीवरून आपल्या मुलाला दुसऱ्या मुलाचे उदाहरण देऊन टोमणे मारतात. जसे की बघ तो किती हुशार आहे, बघ त्याला ह्या परीक्षेत इतके टक्के पडले, तुला किती पडले. एवढंच नाही तर राहण्यावरून खाण्यापिण्यावरूनही दुसऱ्या मुलासोबत त्याची तुलना केली जाते. हा प्रकार सर्वात धोकादायक असून विद्यार्थी आपल्या स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. सर, एका सुशिक्षित परिवारामध्ये एका मुलाने आत्महत्या केली. तो मुलगा त्या परीक्षेची तयारी करत होता आणि तो रात्र दिवस जागून त्या परीक्षेची तयारी करतो, त्याला पेपर देतो, पेपर त्याला सोपाही जातो, परंतु ज्यावेळेस रिझल्ट लागतो त्यावेळेस त्याला समजतं की आपल्याला पास होण्यासाठी 1 गुण कमी पडत होता आणि मग त्याच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण होतात की मी आई वडिलांना काय म्हणून तोंड दाखवू, मी आई वडिलांना काय सांगू, आई वडिलांनी माझ्यावर किती खर्च केला, माझ्याकडून काय अपेक्षा ठेवत्या, मी अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, नातेवाईक काय म्हणतील, शेजारची लोक मला काय म्हणतील. आणि या सर्व प्रश्नांचं उत्तर त्याला सापडत नाही. त्याच्यासमोर त्याला एकच पर्याय दिसतो, तो म्हणजे आत्महत्येचा, आणि शेवटी तो आत्महत्या करतो. याचे भनक त्याच्या आई वडिलांना सुद्धा लागत नाही आणि डॉक्टर म्हणतात काही नाही, श्वास नलिकेवर दबाव पडल्याने त्याचा मृत्यू झाला. परंतु आई वडील त्यांच्या स्वप्नासाठी लहानपणापासून त्याच्या इथे दबाव टाकतात, त्याचं काय हो. अशा त्या पालकांच्या अवास्तव अपेक्षेमुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात आणि ही संख्या कुठेतरी नाहीशी व्हायला हवी असं मला वाटतं. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा. सर, विद्यार्थ्यांवरती न विचार करतात अवास्तव अपेक्षेचे ओझं लादणं ही एक रोगट मानसिकता आहे. पालकांनी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा ठेवाव्या. मी म्हणत नाही की त्या ठेवू नये, अपेक्षा ठेवणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये, कारण प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलाने खूप शिकावं, भरपूर पैसा कमवावा, आपलं नाव कमवावं आणि त्यासाठी ते खूप परिश्रम करतात, सोयी सुविधा उपलब्ध करून देतात, आपल्या मुलाला हुशार मुलासोबत बरोबरी करतात, अभ्यासात कमी पडू नाही म्हणून त्याला क्लासही लावतात. परंतु ह्याच अपेक्षा कुठेतरी जर अवास्तव अपेक्षा ठरू शकतात, याची पालकांनी दक्षता घ्यायला हवी असं मला वाटतं. सुसंस्कार करणे हे पालकांचे कर्तव्य आहेच, सुसंस्कार करणे हे पालकांचे कर्तव्य आहेच, परंतु जर त्याचा अतिरेक केल्यास तर बालपण हरवले जाईल आणि अपेक्षित परिणाम दुसरे मिळतील, याची पालकांनी दक्षता घ्यायला हवी असं मला वाटतं. विद्यार्थ्यांनीही खूप पैसा कमवावा, परंतु पालकांना सन्मान मान राखावा आणि त्यांना अंतर देऊ नये, अशीच विद्यार्थ्यांकडून पालकांची माफक अपेक्षा असते.
सर इंडियन 2020च्या पुस्तकामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं सांगतात की विकास ही केवळ एक संकल्पना नाही तर एक जाणीव रुजव गरजेची आहे. आणि जेव्हा आपल्या देशातील पालक हे मुलांना स्पर्धेमध्ये न ढकलता त्याच्यामधील हुबी जाणून घेऊन त्याला ते घडवतील ना, त्यावेळेस खरंच विकास ही केवळ एक संकल्पना नाही तर एक जाणीव म्हणून रुजव झालेली असेल आणि आपला देश हा विकसनशील देशाकडून विकसित देश होईल अशीच माफक आशावाद व्यक्त करते आणि मी इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.